आपल्यासोबत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे साहेब आहेत. दादा तुम्ही जरांगे पाटलांची आज भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? कारण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की तुम्ही छगन भुजबळ साहेबांचे कट्टर विरोधक मानले जातात आणि आज नेमकी काय चर्चा झाली? लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये चाललं होतं की मराठा समाजाचा उमेदवार म्हणून दिला जाणार, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक शिक्षक त्या ठिकाणी उभा राहतोय, सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहतोय आणि म्हणून साहेबांनी मनाचा मोठेपणा करून उमेदवार दिला नाही आणि म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर साहेबांकडे येणं राहिलं होतं आणि म्हणून साहेबांची भेट घेण्यासाठी, साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. परंतु तुम्ही नाशिकमधून येतात, खास करून छगन भुजबळांचा एक बालेकिल्ला म्हणून तो नाशिक जिल्हा ओळखला जातो. पुढे विधानसभा निवडणूक आहेत, काय रणनीती असणार आहे तुमची? आता शेवटी पार्टीचे जे आदेश होतील ते आदेश मला मान्य राहतील आणि त्या पद्धतीने आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं जाईल. या पलीकडे दुसरं जरांगे पाटील आणि छगन भुजबळ साहेब यांच्यातलं वाद सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. भाषणामधून नेहमी दोघांचं जाणवतं. आता नाशिकमध्ये जे येवला आहे जो मतदारसंघ, तो विशेष मतदारसंघ म्हणून आता ओळखला जातो. एक राजकीयदृष्ट्या भुजबळांचा तो मतदारसंघ आहे. या ठिकाणी आपण सगळे मिळून ती बांधणी करणार आहेत का? जरांगे पाटलांची तशी काही चर्चा झाली आहे का, किंवा सभा वगैरे घेणार आहात का तिथे? नाही, लोकसभेमध्ये मदत झाली मराठा समाजाने, कारण मोठं आदिवासीनंतर मराठा समाजाचं मतदान आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आदरणीय जरांगे पाटील साहेब प्रयत्न करताय, आंदोलन करताय. थोड्या दिवसात मला वाटतं परत उपोषणाला बसताय आणि त्या दृष्टीने त्यांची भेटही व्हावी आणि त्यांना एक पाठिंबाही दर्शवावा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. बाकीचे निवडणुकीच्या बाबत चर्चा फारशी काही म्हणजे झाली नाही. बाकीच मागे काय झालं, पुढे काय चाललं ह्याच गोष्टी, पण फारशी चर्चा निवडणुकीच्या संदर्भात झाली नाही. आपल्यासोबत येवल्यामधून जे छगन भुजबळ साहेब ज्या मतदारसंघातून निवडून येतात, येवला, त्या ठिकाणचे त्यांचे विरोधक, कट्टर विरोधक माणिकराव शिंदे साहेब आहेत. आपण त्यांची चर्चा करूया. दादा, जरांगे पाटलांची भेट घेतली, तुम्ही कट्टर विरोधक मानल्या जातात भुजबळांचे, काय सांगाल? महत्त्वाची गोष्ट, जरांगे पाटील ज्या मागणीकरता आग्रही आहे ती मागणी म्हणजे 50% आत मराठा समाजाला OBCमधनं आरक्षण पाहिजे. ही मागणी अत्यंत योग्य आणि परफेक्ट असल्यामुळं, आणि मी आरक्षणाचा पुरस्कर्ता 2006 पासून आहे. मेटे साहेब होते त्यावेळेस, त्याही वेळेस माझी मागणी हीच होती की मराठा समाजाला OBCमधनं आरक्षण मिळालं पाहिजे. 50%च्या पुढचं जे गाजर दाखवलं जातं ते अत्यंत खोटं आहे. तो राज्यकर्ता पक्ष कोणताही असो, परंतु त्या मुद्द्यावर मी 2009 साली भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढलो आहे. माझी टॅगलाईन होती का आरक्षणातील स्पीड ब्रेकर भुजबळांना हटवा. या मुद्द्यावर मी लढलो आहे. मला याचा आनंद आहे का जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला, या राज्यकर्त्यांना नाक घाशीत या ठिकाणी महत्त्व द्यावं लागतं आहे आणि हा प्रश्न जरांगे पाटलाच्या माध्यमातून सुटावं आणि तो सुटेल अशी खात्री वाटते. त्यामुळं मला फार जरांगे पाटलांचा आदर आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जरांगे पाटलांबरोबर मी स्वतः खूप मनाने बरोबर आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन इथे असेल, ज्या ज्या ठिकाणी असेल, ते आंदोलन होत असताना त्या आंदोलनाच्या भूमिकेशी साधर्म्य असलेले आणि त्या आंदोलनाचा पुरस्कार करणारं पत्रकबाजी ही मी आमच्या परिसरात करत होतो आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी जे पत्रकबाजी केलेली आहे ती देखील या ठिकाणी साहेबांना दाखवायला आणलेली होती. आणि भुजबळांचा विरोधक आहे निश्चित, आणि भुजबळ साहेबांना स्पीड ब्रेकर म्हणताय, यावेळेस ब्रेकर काढणार आहात का तुम्ही? निश्चित जनता काढणार आहे, निश्चित जनता काढणार. यावेळेस भुजबळ कोणत्याही पक्षात, काल परवा ते पवार साहेबांना भेटून गेले, ते पवार साहेबांच्या पक्षामध्ये आले तरी लोक पाडतील अशी परिस्थिती. यावेळेस भुजबळ हटाव ही मोहीम लोकांनी हातात घेतलेली आहे. आता त्यांनी काय करायचं हा त्यांचा मुद्दा आहे, पण लोकांचा जो भावनेचा प्रश्न आहे तो भुजबळांना हटावच्या भूमिकेचा हा मतदारसंघात आहे. नक्कीच ह्या होत्या भावना नाशिककर आणि येवलेकरांच्या. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, आंतरवादी, सराटी, जालना. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.